बाजारातून जे काय आमची कामं होती ती कामं झाल्यानंतर ना आम्ही घरी जायचं होतं. तर घरी जायच्याच वाटेवरती ना तिथे रामतीर्थाचं मंदिर आहे. तर आम्ही म्हटलं चला की तिकडे जाऊया रामतीर्थावरती. इथे बघा ना आतमध्ये एंट्री केल्यावरती पण एकदम ना खूप छान, शांत आणि प्रसन्न वाटतं आणि खूप म्हणजे एक वेगळीच फिलिंग इथे आतमध्ये येते. तीर्थाला आले आमच्या इथे गावी मामाच्या इथून आमच्या इथे 10 मिनिटावरती आहे. सो मी तिकडे आली होती. ती बघा माझी मामी आणि ती आजऱ्यावरून 1-2 मिनिटावरतीच आहे रामतीर्थ. इथला व्ह्यू खूप छान वाटतं. इकडे सातमध्ये मंदिर आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. मंदिर पण हे बघा, ते पावसात पूर्ण भरलेलं असतं. चला आता आपण ना मंदिरात जाऊन पाया पडून घेऊया, देवदर्शन करूया. श्रीराम जय राम जय राम. 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 श्रीराम जय राम जय राम जय राम. श्रीराम 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 जय राम जय मना. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय श्रीराम 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 श्रीराम. आहेत की आज जा. नको, भीती वाटते. आणि शेवाळ आहे तिथे येतात पेडिक्युअर साठी इथे मासे पाणी आहे. तिथे आहेत मासे. आहेत ग. तिथे बसून बघायला पाहिजे. आणि इथे थोडंसं पाण्यात वगैरे खेळलो, फोटो वगैरे काढले. फोटो वगैरे काढल्यानंतर ना आम्ही लगेच घरी जायला निघालो होतो, कारण पाऊस आला होता. कारण ना घरी जाऊन आम्हाला कामं पण होते आणि इकडे ना माझी मामी माझी वाट बघत वरती उभी होती. फायनली ना आम्ही घरी पोचलो होतो आणि थोडेसे भिजले पण होतो, कारण पाऊस बऱ्यापैकी म्हणजे येत होता. थेंबे थेंबे खूप मोठे येत होते आणि आम्ही पोचलो फायनली घरी. वातावरण पण एकदम छान झालेलं आणि घरी जाऊन मटण बनवायचं होतं. ते लगेच आम्ही फ्रेश झालो आणि संध्याकाळी मटण बनवायची तयारी चालू केली होती. नवीन तांदूळ ते भात बघूया केवढा जरा म्हणते उगाच येतोय आलो म्हणशील.
इकडे सगळी मटणाची तयारी करायची चाललेलं होतं. फोडणी घालायची, कांदा चिरून घेतला, पातेलं तापून घेऊन त्याच्यात तेल वगैरे गरम करून घेतलं. आणि इकडे ना लगेच मी सगळं तयारी झालेली होती तर लगेच ना मटण शिजायला फोडणी घालून घेतलं. म्हणजे ना ते जेणेकरून चांगलं शिजेल. पहिला काढा करून घेतो ना आम्ही कोल्हापुरी स्टाईलमध्ये, तसं करायसाठी फोडणी घालून घेतलं. चटणी किती टाकायची? आणि हे कुठलं तरी ना मला आत्याने सांगितलं. रचना रचना मटण फोडणी घातल्यानंतर ना त्याच्यात हळद वगैरे टाकलं, म्हणजे आईने काढा करायचा होता. आणि लगेच मीठ वगैरे टाकून घेतलं आणि हलवून घेतलं. मटण तिकडे शिजत टाकलेलं. चला म्हटलं लगेच आपण ना मसाल्याची तयारी करून घेऊया. मग मी लगेच काय पटापट ना कांदे चिरायला घेतले होते. किती वाजले? कसं केलं? आमच्या इथे ठेवायला जागा नाही. बस एवढं एक पकावर आणि असं सगळं एक एक करून ना खोबरं, लसूण, ओलं खोबरं असं सगळं करून ना मसाला फटाफट मी रेडी करून घेतला होता. कारण ना मसाला मिक्सरला लावायचा होता, लाईट कधी पण जाऊ शकते म्हणून. पाणी चांगलं लागत नाही. कधी कुठं मसाला होता कधी केवढाच मसाला टाकलेला चुलीवर केलं. माझा मसाला झाल्यानंतर मग आम्ही इथे लगेच मसाला भाजून घेत होते. कारण लाईटीचा भरोसा नाही, कारण तिकडे ना सोमवारची लाईट जाते. त्याच्यामुळे आम्ही लगेच मसाला भाजून घेतला. मसाला भाजून झाल्यानंतर ना लगेच मामीने मिक्सर लावायला सुरुवात केली होती. मसाला वाटप झाल्यानंतर ना लगेच मी इथे ना मटणाच्या सुक्याला फोडणी घालायची तयारी करायला घेतली होती. कारण खूप लेट झालेला होता. तिकडे मटणाचा रस्सा शिजत होता, तिकडे मसाला पण टाकायचा होता आणि इकडे दोन्ही चालू होतं माझं.
सोडायचं नाही, आपण गप मागाने यायचं का? नाही, मी तसं का म्हणणार बाबा? टू व्हीलर असतात का? तुम्ही जर रेवा केला तर नाही, टू व्हीलरवाल्याने आम्हाला हा, म्हणून तुम्हाला मी माग का पडलेला? टू व्हीलरवाले सगळे टू जातो, बरोबर जातो, कोणती पटायला जाते, इकडला तिकडे तिकडे मटण झाल्यानंतर ना इथे लगेच मामीला बोलली की ना तू भाकऱ्या घालून घे. भाकऱ्या घालत होती तर मी लगेच साईडला मटणाचं सुक्कं चेक केलं की व्यवस्थित झालं आहे का म्हणून. ते बघितल्यानंतर ना मटणाचं सुक्कं तर रेडी झालेलं होतं. तर इकडे बघितलं लगेच आपला मटणाचा रस्सा पण एकदम आमच्या कोल्हापुरी स्टाईलमध्ये रेडी झालेला होता. मग लगेच आम्ही ना जेवण झालं होतं. मग लगेच आम्ही भांडी घेतली आणि जेवायला बसलो होतो कारण खूप लेट झाला होता. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगायचं आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे.